मकर संक्रांती या दिवशी हळदी कुंकू केले जाते. पूजा अर्चना केली जाते. सूर्याची उपासना केली जाते. एकादशी आल्यामुळे यंदा वासुदेव म्हणजे भगवान विष्णूची सुद्धा पूजा केली जाते. सोबतच माता लक्ष्मीची उपाय केले जातात. पण यात सर्वात आधी मकर संक्रांतीला श्राद्ध केले जाते. पितृंसाठी काही उपाय केले जाते. यामुळे पितृ हे मुक्त होतात असा उल्लेख स्वतः गरुड पुराणामध्ये वर्णित केलेला आहे. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपले पूर्वजांचे पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केले असता 3 पिढीतील पूर्वजांना मृत्यूलोकातून मुक्ती मिळते. तसेच साधकास पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात व पितृदोष कमी होतो व त्यामुळे त्यांची भरभराट होण्यास मदत होते. कारण सर्वांना माहिती आहे सर्वात कणखर दोष असा कोणता तर तो पितृदोष असतो. त्यामुळे जास्तीत जास्त पितरांसाठी आपल्याला उपाय हे करायचे असतात. सूर्याचा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश म्हणजे संक्रमण कालावधी हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. या कालावधीमध्ये स्नान, दान, होम, पूजा जसे महत्त्वाचे आहे तसे श्राद्ध कर्मसुद्धा महत्त्वाचे आहे. यात पितरांसाठी केलेले श्राद्ध, तर्पण, होम, हवन, दान अनंतपटीने फळ मिळवून देणारे आहेत. पितृंना मुक्ती मिळणारे आहेत. मकर संक्रांतीला या दिवशी अविधवा म्हणजे पती जिवंत असताना मृत झालेल्या स्त्रिया अशांचे श्राद्ध करतात. याला अविधवा नवमीला आपण करत असतो. तर अविधवा श्राद्ध असे करायचे असतात. यासह इतरांचे सुद्धा श्राद्ध घातले जाते. म्हणजेच एकंदरीत सर्वांचे श्राद्ध घातले जाते. तरी या दिवशी एकादशी आल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की श्राद्धास काय करावे, काय करू नये असा प्रश्न आहे. अशा वेळी श्राद्ध घालता येते की नाही अगोदर सर्वांना हे माहिती करून घ्यावे. श्राद्ध म्हणजेच आगारी टाकताना मृत व्यक्ती एकादशी करणारा जरी असेल तरी त्याच्या आगारीत अन्न हे भातासह असायलाच पाहिजे. कारण उपवास हा मानवास असतो, देव पितरांना यांना उपवास नाही. पण आपल्या घरी जेवण करणारी व्यक्ती ही सवाष्ण मनुष्य पितर जर एकादशी करणारा असेल तर त्यास फराळाचे पदार्थ सह फळे वगैरे वाढावे. उपवासाचे पदार्थ जसे भगर, राजगिरा, शिंगाडा, फळे इत्यादी. आणि जर सेवन करणारी व्यक्ती असेल, एकादशी करणारी नसेल तर सवाष्ण मनुष्य त्यास अन्न वाढावे पण त्यात भात वाढू नये. कारण या दिवशी एकादशी आली आहे. एकादशी असल्याने भात खाणे वर्ज्य आहे. परंतु पितरांची ज्यावेळेस आपण आगारी टाकतो त्यावेळेस किंवा पितरांचे जे उपाय करतो त्यावेळेस तुम्ही भाताचा उपाय नक्की करावा. कारण भातामुळेच ही पितरांना मुक्ती मिळत असते. आगारीमध्ये नेहमीप्रमाणे भातासह काळे तीळ, मध, जव, दूध, दही, तूप, साखर, अन्न यासारखे पदार्थ घालून तुम्ही आगारी टाकू शकता. तुम्हाला आता मी शॉर्टकटमध्ये पॉईंट काढून देते. जसे मकर संक्रांतीला काय करायचे आहे. गरुड पुराणानुसार मकर संक्रांतीला केलेले श्राद्ध व तर्पण पितरांना मुक्ती देते. 3 पिढ्यांच्या पितरांना या श्राद्धामुळे मृत्यूलोकातून मुक्ती मिळते. श्राद्ध केल्याने साधकाला पितरांचे आशीर्वाद मिळतात. या काळामध्ये स्नान, दान, पूजा धर्माला जसं महत्त्व आहे तसं पितृंचे तर्पण व दान धर्म केल्याला अनंतपटीने महत्त्व आहे आणि त्याचे अनंतपटीने आपल्याला फळ मिळते. एकादशी असली तरीही आपल्याला श्राद्ध किंवा पितरांसाठी उपाय तोडगे हे करायचेच आहे. उपवास हा मानवाला असतो त्यामुळे पितरांच्या श्राद्धांमध्ये हे भात आणि त्यांच्या उपायांमध्ये भात हा केलाच पाहिजे. भात करताना त्याच्यावर काळे तीळ आवर्जून टाकावे. यामुळे पितरांना मुक्ती लवकर मिळते. कारण एकादशी असल्याने भात खाणे वर्ज्य आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणाला सवाष्ण म्हणून बोलवणार असाल किंवा कोणा पितर म्हणून कोणाला बोलवणार असाल तर त्यांच्या जेवणामध्ये भात वाढू नये, ते देणे वर्ज्य आहे. पण पितरांचे जे उपाय करतो त्या ठिकाणी आपल्याला भात नक्कीच टाकायचा आहे. कारण या दिवशी आखाजीच्या दिवशी, अक्षय तृतीयाच्या दिवशी, संक्रांतीच्या दिवशी, पितृपक्षात असे ठिकाण दिलेले आहे की तिथे पितृंसाठी आपल्याला काहीतरी तर्पणविधी, श्राद्धविधी किंवा उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्याला मुक्ती मिळते.